पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की त्या 80 लाख लोकांना मोफत पैसे वाटले तुम्ही महिलांना, त्या तुम्हाला माहिती आहे का दादा, प्रचार कसा झाला? ते पैसे आलेले आहेत, आम्हाला मत दिलं तर हे नवीन आलेले सरकार तुमचे दिलेले पैसे काढून घेतील, असा प्रचार झाला. त्या महिला आमच्या भगिनी घाबरल्या, जाऊ दे येऊ न येऊ, आपण इकडंच मत देऊ म्हणून धडकन इथपर्यंत आलं तुमचं सरकार, इथपर्यंत. हे सत्तारूढ पक्ष एवढाच राहिला. ही त्या महिलांची देणगी आहे. आता त्या महिलांना त्यांना लक्षात आलं की ठीक आहे, झालं, एका इलेक्शनला एक जादू चालते, आता परत चालणार नाही. म्हणून ही नवीन जादू अनिल पाटील साहेब ही आता काढण्याचं, आणि तेही दत्ता मामांच्या हस्ते व्हावं. खरा शेतकरी, शेतीच्या मामा, तुमच्या घरातल्यांची तर नावं आहेत का त्या जमिनीवर? तुम्ही हे मांडायचे, बिल मांडायच्या आधी वहिनींच्या नावाने निम्मी प्रॉपर्टी करून बिल मांडायला उभं राहायला पाहिजे होतं. नाही, मग उद्या सकाळी 7-12 द्या आम्हाला. आम्हाला ते शहानिशा करावं लागेल. पण अध्यक्ष महोदय, खरा जर शेतकरी महिला करायच्या असतील तर त्या महिलांच्या नावाने जमीन करण्याचा कायदा तुम्ही करा. तुम्ही उद्देशाने हे जे सगळं आहे त्याला माझा पाठिंबा आहे. पण आतला बिलातला संदर्भ जो आहे किंवा आतले जे कलाकारी केलेली आहे याची काही गरज नाही. हे सगळं बोगस आहे असं म्हणण्याचं धाडस मी करत नाही. पण तुमच्या 3 कमिट्या तुम्ही केल्या, काही सागर साहेब काही दिलेलंच नाही. माझा तोच आग्रह आहे, काही दिलं तुम्ही अध्यक्ष महोदय, तुम्ही या बिलावर 10 मिनिटं भाषण करा, मी सगळे शांत होऊन की काय दिलंय तुम्ही सांगा. त्या महिलांना फसवण्याचा कार्यक्रम आहे. 10 मिनिटं मी 40 मिनिटं बोलू शकतो सर्वांचं ऐकल्यानंतर. आता तर मी वेळ घालवत नाही सभागृहाचा. पण मामा, तुम्ही हे बिल मांडताना छातीवर हात ठेवून सांगा की महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींच्या नावाने 50% जमीन करण्याची जबाबदारी या बिलाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात करू. धन्यवाद. चला आता पुढे जाऊया. मंत्री महोदयांनी नाही बसा. अरे असं कसं होईल? अरे बाबा, 2.5 तास चर्चा झाली ना. हे बघा, ऐका माझा ऐका. अरे बसा तिथं बसा. काय हक्क? नाही मला हे बघा, किती 2-2.5 तासापेक्षा जास्त चर्चा झाली आहे ना. चला ना, मान्य आहे ना. आणि असं बसा, आपण जागेवर जाऊन बसा सांगतो मी. बसा. नाही माझं म्हणणं आहे बघा, सर्वांनी एक प्रत्येक बिलावर सर्वजण बोलू शकत नाही. ऐका माझी गोष्ट, असं नाही ना. मान्य आहे, बोलतोय आपण. 2 तास चर्चा झाली, 3 तास होईल, पण सर्व होणार नाही ना. असं नाही. ठीक आहे, मान्य आहे आपलं. हो नाही असं नाही. हो माहिती आहे. बसा तुम्ही. बघा, आपण बोलतच आहे ना बाबा. बसा आपण बसा. काय करायचं? नाही कैलास पाटील साहेब बसा ना. आता कसं आहे, सर्व लोकांना कसं बोलता येईल? कसं बोलता येईल? बरेच प्रत्येकाला बोलता येणार नाही. इतक्या सर्वांना ओगलेजी सर्वांना इतक्या प्रत्येकाला कसं बोलता येईल? याचं मला सांगावं. प्रत्येकाला बोलता येणार नाही. प्रत्येकाला बोलता येणार नाही. आपण सर्वांचं घेतोय, पुढे गेलं पाहिजे, असं होणार नाही. असं होणार नाही. प्रत्येकाला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.